घराचं वजन नवऱ्यावर नाही, घराचं वजन घरधनिनीवर असतं. नवऱ्याची इज्जत सांभाळायची का उधळायची ते बाईवर आहे. मंत्र्याचा कारभार व्यवस्थित चालवायचा का त्याचे धिंडवडे काढायचे हे त्याच्या पीएवर आहे. राजाचा कारभार कसा चालवायचा हे प्रधानावर आहे. आणि महाराजाचा समाज कसा मान ठेवायचा हे चोपदारावर आहे. म्हणून आळंदीच्या सोहळ्यामध्ये, तुकोबारायाच्या सोहळ्यामध्ये, पैठणच्या सोहळ्यामध्ये चोपदारानं काठी वर केली की सगळे शांत राहतात, पण चोपदार शहाणा असावा लागतो. आता ते प्रधानच राजाला भांडू लागला आणि बायकोच नवऱ्याला किंमत कमी करू लागली. तुला काय कळतंय, मी आहे म्हणून.